महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. येत्या काही काळामध्ये एक तर समान नागरी कायदा येईल किंवा येणार नाही. जर समान नागरी कायदा आला नाही, तर आहे ती परिस्थिती कायम राहील. त्याच्यात वेगळा काही विचार करायची गरज नाही. पण जर समान नागरी कायदा आला, तर काय होईल? याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आणि काहीसं तातडीचं आहे. कारण समान नागरी कायदा करता जी समिती स्थापन करण्यात आली आहे, त्यांना मला वाटतं 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. म्हणजे 6 महिन्याची मुदत, थोडा अजून एक 2-3 महिन्याची मुदतवाढ आणि त्याच्यानंतर वर्षभरामध्ये जर समान नागरी कायदा आला, तर त्याचे काय बरे-वाईट परिणाम होतील आणि त्या अनुषंगाने आपण आत्ता कशी तयारी करायची, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं सुद्धा आहे. सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे, की कोणत्याही नवीन कायद्याने जुने सगळे कायदे रद्द होत असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीकरता नवीन कायदा येतो, तेव्हा त्याच गोष्टीकरता असलेले जुने कायदे रद्द होतील. मग आता समान नागरी कायदा आला, तर आपला हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू विवाह अधिनियम, हिंदू दत्तक अधिनियम हे बहुतांश करून रद्द होतील. मग जेव्हा एखादा नवीन कायदा येतो आणि जुने कायदे रद्द होतात, तेव्हा काय होतं? तर तो कायदा ज्या दिवशी लागू होतो, त्या दिवशीपासून पुढची सगळी प्रकरणं त्या नवीन कायद्याच्या अनुषंगानेच आपल्याला दाखल करायला लागतात किंवा चालवायला लागतात. पण प्रत्येक नवीन कायदा येताना असंही होतंच, की जुन्या कायद्याअंतर्गत दाखल झालेली प्रकरणं प्रलंबित असतात. आणि सर्वसाधारण नियम असा, की एखादा कायदा जो लागू होतो, तो त्या दिवसापासून पुढे लागू होतो. आणि त्याच्या अलीकडची जी काही प्रकरणं दाखल असतील, ती ज्या कायद्याअंतर्गत दाखल असतील, त्या कायद्याअंतर्गतच त्याचा निकाल किंवा न्याय निर्णय जजमेंट येणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ आपल्याकडे पूर्वी सी-आर-पी-सी होतं. म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता. त्याच्या अंतर्गत उदाहरणार्थ कलम 125 अंतर्गत एखादं प्रकरण चालू आहे. पण मध्यंतरी बी-एन-एस-एस म्हणून नवीन कायदे सरकारने आणले. मग बी-एन-एस-एस आल्यानंतर सुद्धा गेल्या काही दिवसात सुद्धा सी-आर-पी-सी 125 संबंधीचे महत्त्वाचे निकाल येतच आहेत. याचाच अर्थ असा, की नवीन कायदा जो लागू होतो, तो बहुतांश वेळेला त्या दिवसापासून पुढे चालू होतो. पूर्वलक्षी प्रभावाने किंवा रिट्रोस्पेक्टिव्हली तो लागू होत नाही. हे समजून घेतलं, की मग आपल्याला काय करायचं किंवा काय करायचं नाही याच्याकडे वळता येईल. विशेषतः आपण मुली आणि महिलांच्या वारसा हक्काचा जेव्हा विचार करतो, तेव्हा तो विषय वाटतो तेवढा साधा सोप्पा नाहीये. म्हणजे 1956 साली जेव्हा हिंदू उत्तराधिकार कायदा आला, तेव्हा मुलींना वारसा हक्क नव्हता. साधारणतः 50 वर्षांनी म्हणजे 2005 मध्ये कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि मुली आणि महिलांना वारसा हक्क मिळाला. मग त्याच्यानंतर सुद्धा अनेक अडचणी होत्या. मग विनिता शर्माचा एक निकाल आला. त्याच्यानंतर अरुणाचल गौंडर नावाचा एक निकाल आला. त्याच्यानंतर राधाबाई शिर्के या नावाचा एक निकाल आला. महिला वारसा हक्क देताना त्या वारसा हक्काची डेडलाईन किंवा अंतिम तारीख त्या कायद्यामध्येच निश्चित करण्यात आलेली होती. म्हणजे या सगळ्या अनुषंगाने आज रोजी मुली आणि महिलांच्या वारसा हक्काची एक ठराविक चौकट बनलेली आहे. त्यामध्ये कायद्यातली तरतूद, महिला वारसा हक्काची डेडलाईन, त्याच्यापूर्वीची हस्तांतरणं, मग मगाशी म्हटलं ते विनिता शर्मा, अरुणाचल गौंडर, राधाबाई शिर्के हे सगळे निकाल. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज एखाद्या मुलीला किंवा महिलेला वारसा हक्क आहे किंवा नाही, हे आपण ठरवू शकतो किंवा अंदाज घेऊ शकतो. आणि मग त्या अनुषंगाने आपण दावा दाखल करायचा किंवा नाही, हा निर्णय सुद्धा घेऊ शकतो. आता याच्यात विचार करायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विशेषतः ज्या लोकांना दावे वगैरे दाखल करायचे आहेत, पण ते काही कारणांनी त्यांचं पुढे-पुढे जातंय किंवा टाळमटाळ होतीये किंवा उगीचच विलंब होतोय. त्यांनी या गोष्टीमध्ये तातडीने आणि महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण समजा तुम्ही दावा बनवलेला आहे, तो आत्ता जे कायदेशीर तरतुदी अस्तित्वात आहेत त्याच्यावर बनवलेला आहे आणि तुम्ही दावा दाखल करण्यापूर्वीच समजा समान नागरी कायदा लागू झाला, तर जुने सगळे कायदे आणि त्या सगळ्या कायद्यांच्या पायावर बनवलेला तुमचा दावा किंवा प्रकरण हे आपोआप रद्द, आपोआप स्क्रॅप होईल आणि तुम्हाला पुन्हा शून्यापासून नवीन सुरुवात करायला लागेल. हा झाला पहिला धोका. दुसरा महत्त्वाचा धोका आहे, की विशेषतः वाटप किंवा तत्संदर्भातले जे आपले दावे असतात, जे आत्ता हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये काय दिलंय त्याच्या अनुषंगाने आपण बनवतो. त्यामध्ये वारसांचं वर्गीकरण कसं आहे? मग वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 जे काय असेल ते. तर हे सगळं आत्ता लागू आहे. समान नागरी कायदा येतो तेव्हा असंच्या असं त्याच्यात असेल असं नाही. मग समान नागरी कायद्याने जर काही आमूलाग्र बदल केला किंवा आत्ता ज्या लोकांना हक्क किंवा हिस्सा आहे त्यांना हक्क किंवा हिस्सा नाकारला,
किंवा वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 हे वर्गीकरण किंवा ही वर्गवारी जर बदलली आणि तुम्ही दावा दाखल करण्याकरता जर थांबून राहिलात, तर तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायला लागेल. मग याच्याकरता म्हणून मी मगाशी म्हटलं, की याच्यात महत्त्वाचं आणि तातडीचं काय आहे? तर जे लोकं दावा दाखल करण्याच्या निर्णयापर्यंत आलेले आहेत, त्यांनी आता लवकरात लवकर तो समान नागरी कायदा येण्याच्या अगोदर दावा दाखल करणं गरजेचं आहे. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादा कायदा बदलतो आणि जेव्हा त्या दिवशी जेव्हा जुन्या कायद्याअंतर्गत काही प्रकरणं दाखल झालेली असतात, तेव्हा बहुतांश वेळेला जुनी प्रकरणं जुन्या कायद्यानुसारच निकाली काढली जातात. हे एक सर्वसाधारण आणि स्थापित कायदेशीर तत्व आहे. म्हणजे आज जर आजच्या प्रचलित कायद्यानुसार तुम्हाला यशाची टक्केवारी किंवा यशाची खात्री जर जास्त वाटत असेल, तर त्याचा फायदा तुम्ही लवकरात लवकर घेतला पाहिजे. सर्वसाधारणतः मी कोणत्याही बाबतीत घाई करा किंवा तातडी करा असं सर्वसाधारणतः सांगत नाही. पण ही परिस्थिती हा अपवाद आहे. कारण समान नागरी कायदा कसा येतो ते ना तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आहे. मग समान नागरी कायद्यानी आज तुमची जी कायदेशीर परिस्थिती आहे, ती चांगली होईल का वाईट होईल हे ना तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आहे. मग आज जर आजच्या प्रचलित कायद्याच्या अनुषंगाने तुम्हाला तुमची परिस्थिती चांगली आहे अशी खात्री असेल, तर मग उगीच वेळेत दौडू नका. आज आपण ज्या कायद्याअंतर्गत आपलं प्रकरण बसतंय याची खात्री बाळगतोय, तो कायदा जोवर या भूमीवर लागू आहे, तोवरच दावा दाखल करून मोकळे व्हा. म्हणजे भविष्यात जरी समान नागरी कायदा आला, भविष्यात जरी त्या समान नागरी कायद्यामध्ये तुमच्या एकंदर कायदेशीर परिस्थिती किंवा कायदेशीर दर्जा याच्यामध्ये काही फेरबदल झाला, कमी जास्त झाला, तरी त्याचा थेट तुम्हाला विपरीत परिणाम भोगायला लागणार नाहीत किंवा त्यांनी थेट तुमचं नुकसान होण्याची शक्यता कितीतरी कमी, जवळपास शून्य असेल. म्हणून माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे, की समान नागरी कायदा आज ना उद्या येईल. तो कधी येतो, केव्हा येतो हे ना तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आहे. तो कसा येतो, किती चांगला, किती वाईट येतो हे ना तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आहे. म्हणून या अनिश्चिततेच्या भोवऱ्यामध्ये पडण्यापेक्षा आज जो कायदा निश्चित आहे, आज ज्या कायद्याच्या चौकटीत तुमचं प्रकरण बसतंय असं तुम्हाला खात्री आहे, तर ते प्रकरण दाखल करा आणि मोकळे व्हा. पण खात्री असणं गरजेचं आहे. तुम्हाला योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन मिळालंय आणि कायद्याच्या चौकटीत ते प्रकरण बसतंय, अशी तुमची खात्री पटलेली असणं गरजेचं आहे. शंका आहे, पण या कायद्यात दाखल करून टाकूया, याला काही अर्थ नाही. जर या कायद्याअंतर्गतच तुम्हाला शंका असेल, तर मग हा कायदा काय आणि नवीन येणारा कायदा काय? आपल्या परिस्थितीत फार काही फरक पडणार नाही. पण आत्ताच्या कायद्यामध्ये तुम्हाला जर खात्री असेल, तर मात्र आपण ते लवकरात लवकर त्या खात्रीच्या आधारे आपलं प्रकरण दाखल केलं पाहिजे, दावा दाखल केला पाहिजे. जेणेकरून भविष्यातली अनिश्चितता आणि त्याचे आपल्यावर होणारे विपरीत परिणाम हे आपल्याला टाळता येतील. म्हणून जे जुन्या कायद्याअंतर्गत दावे बनवायच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेले आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपले दावे बनवा आणि दाखल करा. जेणेकरून येणाऱ्या समान नागरी कायद्याने जर काही विपरीत गोष्ट घडली, तर त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. तुम्हाला आत्ता प्रचलित असलेल्या कायद्याचा फायदा मिळण्याची शक्यता कितीतरी अधिक असेल. हा व्हिडिओ, हा विषय तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.